काल अचानकच आमचा माझ्या माहेरी जाण्याचा प्लॅन ठरला. माझं माहेर काही असं आहे ना की आम्ही राहतो गावाकडं आणि माझं माहेर आहे शहरामध्ये. असं कोणाकोणाचं आहे बरं. आणि तिकडे चाललोयच म्हणून पुण्यामध्ये जाता जाता लाडूचा जन्म दाखला पण काढून घेतला. आणि माझ्या घरी गेलं मम्मीच्या तर कधी घरी कोणच नसतं. मम्मी आणि दादा दोघं पण कामावरतीच असतात. तिथं जाऊन नुसतं आम्हाला टीव्ही बघत असं बसावं लागतं. म्हणूनच सहसा मी काही जास्ती करून माझ्या माहेरी जात नाही. जर सुट्टी भेटली तर मम्मीलाच म्हणते बाई तू इकडे ये का, पण मी काय तिकडे येणार नाही. लाडू जन्मल्यापासून पहिल्यांदाच तिथं आलता, पण तरी असा तिथं रमून गेलता की तू स्वतःच्याच घरी आलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच आम्ही आमच्या घरी निघून आलो. आणि घरी आल्यानंतर त्या दिवशी सांगायचं राहिलं होतं तुम्हाला की माझ्या घराचं काय बांधकाम केलंय ते. खाली असा छानसा ओटा आणि वरती जे पत्रे उडून जाऊ नये म्हणून वरवण टाकायची असते ना ती त्या दिवशी बांधली होती. आणि माझं पिल्लू बघा असं काही उभं राहायचा प्रयत्न करतोय. त्याला ना आम्ही जेवण चारत होते, पण जेवण चारताना पण त्याला शांत बसवत नव्हतं. आणि त्यामुळे ना त्याचं डोक्यावर पडायचं पण प्रमाण खूप वाढलंय. सारखाच पडतो तो. तिथं पण तो लगेच पडला आणि म्हणून मी त्याला बाहेर नादवायसाठी नेलं तर बबड्या बघा त्याच्या पुढे जाऊन गाडीवरती बसलाय. असो आता तर हे होतच राहणार आहे सारखं सारखं, जोपर्यंत तो नीट चालायला शिकत नाही तोपर्यंत. चला तर मग तुम्ही इथपर्यंत जर आलात आहात तर मला सबस्क्राईब करून पण जावा. बाय.